आज मी माझ्या त्या एका मित्राची आतमधली गोष्ट सांगतोय की तो कसं काम करतो. अरे मी तोच डॉक्टर आहे जो रात्री बेरात्री तुमचा फोन उचलतो. मी तोच डॉक्टर आहे जो तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करता आणि रिपोर्ट टाकता म्हणता गोळी पाठवा. मी तोच डॉक्टर आहे तुम्ही मला रात्री 12ला फोन करता म्हणता पोराला संडास लागली. मी उठतो लगेच, माझी बायको झोपलेली असती, पोरगं रडत असतं, ते सगळं सोडतो, दरवाजा उघडतो, तुम्हाला तपासतो, तुम्हाला औषधं देतो, माझी झोप होत नाही रात्रभर. असे अनेक पेशंट मी करतो. दिवसा 50 रुपये फी मध्ये मी तुम्हाला तपासतो आणि त्या तपासणीमध्ये तुमचा 15-15 मिनिटं वेळ देतो. मला तुमचे सगळे रिपोर्ट अभ्यास करावा लागते, त्याच्यानंतर चाचण्या कराव्या लागतात, त्या चाचण्याचा अभ्यास करावा लागतो, तुमची प्रकृती बघावी लागते आणि मग मी तुम्हाला काही गोळ्या औषध देतो. त्यांनी तुमचे 5-5 हजार रुपये जे मोठ्या दवाखान्यामध्ये जाणार आहे ते वाचतात. शुल्लक 50 रुपयात मी तुमची एवढी तपासणी करतो, नीट करतो. हे चुकीचं करतो का मी? माझ्या घरी इलेक्ट्रिशियन कंपनीचा, सॅमसंग कंपनीचा येतो, त्याला मला 600 रुपये द्यावं लागते. आणि विचार करा, मी एवढा मोठा 6-6 वर्ष डिग्री घेतलेला डॉक्टर तुम्हाला फक्त 50 रुपये ट्रीटमेंट देतोय. ते फक्त आत्मीयतेमुळं. मला त्या पैशांचं काही होणार नाही. मला त्या पैशांनी जर काम करायचं असतं ना तर 1000 रुपये फी मध्ये सुद्धा माझं काम होणार नाहीये. पण रुग्णसेवा ही माझ्यासाठी महत्वाची आहे. म्हणून मी जनरल प्रॅक्टिशनर म्हणून एका खेड्यागावात राहतो रे. माझ्या मुलांना मला नाही वाटत का की मी शहरात पाठवावं, मी पण शहरात राहावं, शहरात राहून तिथली आजूबाजूची आनंदी बघावी असं मला पण वाटतं. पण रुग्णसेवे करण्यासाठी मी खेड्यात जातो, खेड्यात राहतो, तिथल्या रुग्णांची मोफतच समजून घ्या अशी तपासण्या करून त्यांची ट्रीटमेंट करतो. आणि तरी देखील शासन माझ्या कामाला त्रास देतंय. माझं एज्युकेशन असताना देखील मला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायची आहे, ते मला परवानगी देत नाहीये. हे शासनाचं चुकतंय. सर्टिफिकेट कोर्स CCMP कोर्स मी केला आणि CCMP कोर्स केल्यानंतर देखील मला आता प्रॅक्टिस करायचं तर करू देत नाही. हे किती चूक आहे. म्हणूनच आता आम्ही थांबणार नाही, मुंबईला जाणार, तिथे धरणं आंदोलन करणार आणि या आंदोलनामध्ये शासनाला दाखवून देणार आणि पेशंट्सला आणि इतर लोकांना पण कळणार की एक BHMS डॉक्टर हा किती तुमच्यासाठी महत्वाचा आहे. 1 GP लाख GP. चलो मुंबई आणि स्वतःचा लढा करायला चला. आपल्या स्वतःला कागदावरती परवानगी आलीच पाहिजे. धन्यवाद.